नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही बारामतीमध्ये होती आणि बारामतीमध्ये यात्रा असताना अजित पवारांनी काही महत्वाच्या विषयांना स्पर्श केलेला आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे बारामतीचा विधानसभेमधील उमेदवार कोण असणार, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामतीमध्ये उमेदवार कोण असणार यावरती अजित पवारांनी चुकूनही भाष्य केलेलं नाहीये. तर दुसरीकडे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय आणि त्यावरून जे काही सध्या राजकारण सुरू आहे, विरोधकांनी जोडे मारो आंदोलन केलं, त्यावरती भाष्य करताना अजित पवारांनी थेट विरोधकांना आव्हान दिलंय की हिंमत असेल तर समोरासमोर या, दोन हात करा, अशा पद्धतीचं त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सर्वात महत्वाचं जे सांगितलं ते म्हणजे जनसन्मान यात्रा जी आहे ती आहे महिलांच्या सन्मानासाठी. राज्यामध्ये महिलांवरती बलात्काराच्या, अत्याचाराच्या ज्या काही घटना समोर येत आहेत, बदलापूर नंतर जो काही जनाक्रोश उसळलेला होता, त्यावरही देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि सांगितलं की आमचं सरकार हे महिलांच्या सुरक्षेसाठी काम करतंय आणि त्यासोबतच महिलांची सुरक्षा हे पहिलं आमचं कर्तव्य असणार आहे. प्रथम प्राधान्य हे महिला सुरक्षेला असणार आहे आणि त्या बारामती साठी त्यांनी विशेषतः सांगितलं की बारामतीमध्ये जर का कोणी असं करत असेल, कोणी असं समोर आलं तर त्याचं नाव सांगा आणि त्यांना सांगा की अजितदादांनी पोलिसांना टाईट केलेलं आहे. म्हणजेच याचाच अर्थ की बारामतीमधील पोलीस असेल, पुण्यामधील पोलिसांना त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की अशा प्रकरणांमध्ये आता हयगय चालणार नाही. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे पुण्यामध्ये जर का काही गुन्हेगारी घटना घडत असेल तर त्याची जबाबदारी देखील अजित पवारांवर येते आणि त्याचं पालकत्व हे त्यांच्याकडे आहे पुण्याचं, आणि त्यामुळे त्याबद्दल ते सविस्तर काल बोलत होते. अजित पवार यांचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर ते मोकळे ढाकळे नेते म्हणून ओळखले जातात. स्पष्ट वक्तेपणा हा अजित पवारांच्या भाषेतला एक वैशिष्ट्य मानलं जातं आणि त्याच वैशिष्ट्याचं काल आपल्याला दिसून आलेलं आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील नाव न घेता टीका केलेली आहे. कोणी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या बड्या घरच्या मुला मुलींना गरिबी काय असते हे कळणार नाही, त्यांना 1500 रुपयाचं मोल नाही आणि त्यामुळे हे 1500 रुपये किती महत्वाचे आहेत आमच्या मायमाऊलींसाठी याची मला जाणीव आहे आणि त्यामुळेच ही लाडकी बहीण योजना आणल्याचा पुनरुच्चार त्यांनी बारामतीमध्ये देखील केला. अजित पवार यांचं भाषण हे जवळपास अर्ध्या ते पाऊण तासांचं होतं आणि या सगळ्या भाषणामध्ये त्यांनी बारामतीच्या विकासावरती भाष्य केलं. बारामतीमध्ये विमानतळ सुरू झालेलं आहे आणि हे विमानतळामध्ये आता रात्रीचं देखील लँडिंग केलं जाणार आहे. यामुळे कशा पद्धतीने गुंतवणूक होईल, कशा पद्धतीने रोजगार निर्मिती होईल आणि बारामतीची ब्ल्यू प्रिंट देखील आता मी तयार केलेली आहे, ती देखील तुमच्या समोर सादर करणार आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पुस्तिका देखील आणणार आहे. कारण लोक विसरून जातात, लोकांची मेमरी शॉर्ट असते, म्हणजे जनसामान्यांची मेमरी जी असते ती शॉर्ट असते, असं एकंदर त्यांचं वक्तव्य होतं आणि म्हणूनच केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी एक पुस्तिका देखील आणणार असल्याचं सांगितलं. त्यासोबतच एक महत्वाचं भाष्य अजित पवारांनी केलं आणि ते म्हणजे राज्यामध्ये 287 मतदारसंघामध्ये जेवढी कामं झाली नसतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कामं ही बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये झालेली आहेत आणि ती माझ्या कार्यकाळात झालेली आहेत असं त्यांना सुचवायचं होतं. आणि या पुढचा जो निर्णय असणार आहे तो तुमचा असणार आहे, म्हणजे मतदारांचा असणार आहे. मतदारांना तो अधिकार आहे की त्यांनी कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला आमदार करायचं, असं देखील ते म्हटले. मात्र बारामतीचा उमेदवार कोण असणार यावरती अजित पवारांनी भाष्य केलेलं नाहीये. बारामतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा यासाठी होते कारण बारामतीमधून अजित पवार यांचे चिरंजीव, धाकटे चिरंजीव जय पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी तिथल्या कार्यकर्त्यांकडून होते. काल जय पवार यांच्या नेतृत्वात बारामतीमध्ये बाईक रॅली देखील काढण्यात आली. या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद होता. अजित पवार यांची रॅली होती आणि या रॅलीमध्ये बाईक रॅली देखील सहभागी झालेली होती. त्यामुळे जय पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीमधून तिकीट देणार का, की अजित पवार स्वतः बारामतीची विधानसभा निवडणूक लढवणार, ही अजून गुलदस्त्यामध्ये आहे. त्यासोबतच दुसरीकडून मात्र म्हणजे शरद पवार गटाकडून
युगेंद्र पवार यांना बारामतीच्या विधानसभेचं तिकीट दिल्या जाण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीचे बॅनर हे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये दिसलेले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागलेले होते आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या विजयी देखील झालेल्या आहेत. त्यामुळे आणि त्यानंतर अजित पवारांनी जेव्हा त्यांची जनसन्मान यात्रा निघाली होती तेव्हा एक महत्वाचं वक्तव्य केलेलं होतं की ते म्हणजे घरात राजकारण आणायला नको होतं. मी माझ्या बहिणीच्या विरोधात पत्नीला तिकीट द्यायला नको होतं, पत्नीला उमेदवारी द्यायला नको होती आणि ती माझी चूक झाली असं अजित पवारांनी त्यांची जनसन्मान यात्रा जेव्हा 8 ऑगस्टला सुरू झाली होती त्याच्या काही दिवसानंतरच म्हटलेलं होतं. त्यामुळं आता बारामतीमध्ये अजित पवार हे स्वतः उमेदवार असणार की त्यांच्या मुलाला उमेदवारी देणार आणि जर का मुलाला उमेदवारी दिली तर अजित पवार हे कोणत्या मतदारसंघामधून उभे राहणार हा देखील प्रश्नच आहे. मात्र हा प्रश्न कायम ठेवत अजित पवारांनी त्यांच्या केलेल्या कामाची उजळणी काल केलेली आहे. त्यानंतर पुढे काय करायचं आहे त्याची देखील मांडणी काल केलेली आहे. आणि आता दुसरीकडे त्यांनी सुप्रिया सुळेंवरती नाव न घेता टीका केली. सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं होतं की काही लोक सकाळी उठल्याचं कायम वारंवार सांगत असतात, मात्र माझ्या या बोलण्यामुळे आता त्यांचं ते तसं म्हणणं बंद पडलेलं आहे. तर त्यावरती सुप्रिया सुळेंचं नाव न घेता अजित पवार म्हणाले की जर का कोणी म्हणत असेल की गवळी लवकर उठतो, दूधवाला लवकर उठतो, तर मी कधी नाही म्हणालेलो आहे. मी देखील हो म्हणतो. मात्र असं बोलणाऱ्यांना उत्तर देऊ नका असं आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत अजित पवार हे कुटुंबाबद्दल काहीही बोलण्यास धजावत नाहीयेत. स्पष्टपणे त्यांच्यावरती टीका करायला नाही सांगतायत. म्हणजेच एकंदरीत अजित पवारांचं बदललेलं रूप हे कालच्या भाषणामध्ये आपल्याला दिसलं आणि त्यांनी ते देखील आठवण करून दिली की माझ्या गुलाबी जॅकेट बद्दल कायम विचारलं जातं की गुलाबी रंग का वापरलाय, गुलाबी रंग आता मला आवडायला लागला, गुलाबी रंगामुळे काही वाईट दिसत नाही. आता इथे बसलेल्या सगळ्या महिलांनी फेटे बांधलेले आहेत गुलाबी, ते चांगलेच दिसत आहेत असं त्यांनी भाष्य केलं आणि गुलाबी रंगाबद्दल देखील त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. माणसाकडनं काही चुका होतात आणि त्या दुरुस्त देखील केल्या जातात असं सांगून त्यांनी बारामतीमध्ये झालेली चूक ही दुरुस्त करता येईल असं देखील सुचवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपलं पुढचं राजकारण बारामतीमधील काय असणार आहे हे देखील त्यांनी त्यांच्या कालच्या भाषणातून स्पष्ट केलेलं आहे. ते संकेतांमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये बोलत होते. स्पष्टपणे त्यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मात्र थेट आव्हान त्यांनी दिलंय ते म्हणजे विरोधकांना. मालवणमधील जो पुतळा कोसळलेला आहे शिवाजी महाराजांचा आणि या पुतळा कोसळल्यानंतर विरोधक ज्या पद्धतीने आक्रमक झालेले आहेत महाविकास आघाडीचं, मग ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नाना पटोले आणि इतर नेते असतील, यांनी मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केलं. त्यानंतर राज्यभर तशाच पद्धतीचं आंदोलन आता गावागावात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी केलं, संभाजीनगरमध्ये किशनचंद तनवानी यांनी केलं. अशा विविध जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे आणि यामुळे हे राजकारण करू नका. जर तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या 2 हात करा असं आव्हान त्यांनी थेट विरोधकांना दिलेलं आहे. आता विरोधक या आव्हानाला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात, हे आव्हान कसं स्वीकारतात हे देखील आगामी काळात आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि या संबंधी पुढे नेमकं काय घडतंय त्यांनी हे देखील सांगितलं की राजकोटमध्ये शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल. त्यांनी त्यासाठी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याशी देखील चर्चा केल्याचं सांगितलेलं आहे आधीच. आणि जे काही घडलं मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरती पुतळ्यासंबंधी ते घडायला नको होतं. कोणत्याच शासनाला, कोणत्या शासनकर्त्यांना, राज्यकर्त्यांना असं कधीच वाटत नाही की त्यांच्या काळामध्ये अशी दुर्दैवी घटना घडावी. ती घडली, मात्र ती घडल्यानंतर आता ती सुधारली पाहिजे. तिथे चांगला पुतळा, भव्य पुतळा शिवाजी महाराजांचं आमचं सरकार उभं करेल असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. मात्र त्यांनी दिलेलं आव्हान जे समोरासमोर या आणि 2 हात करा, याला आता विरोधक कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे. अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला लाईक करा, शेअर करा आणि जर का आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्कीच करा.